नमस्कार मित्रांनो, सकाळचे 11:30 वाजलेत आणि शेळ्या मस्त आराम चालू केला आहे त्यांनी बसायला. कोणी कुठं जाऊन खातंय. सकाळ सकाळ त्यांना सोडलं की ते थोडंसं खाऊन बसतात. आता काय करणार, ते जवळपास अर्धा पाऊण तास असेच आराम करणार, मग उठणार, मग परत चरायला सुरू करणार, परत बसणार. हा फायदा आहे की बाहेर चरायला आणल्याच्या नंतर काय होतं, रवंथ करण्याची क्षमता त्यांची चांगल्या प्रकारे वाढत राहते. खाणार रवंथ करणार, हा फायदा होतो याच्यात. जितकं शेळी रवंथ करणार तितका तिची तब्येत व्यवस्थित राहते. बाकी तुम्ही पाहू शकता कसं आता एक आहे. आणि शेळ्यांना कधी मारायचं नाही. काय होतं, आपण मारलं का मग ते आपल्या जवळ बिलकुल येत नाही. असं प्रेमाने तुम्ही त्यांना बोलवलं की लगेच ते आपल्या मागत चालतात. सवय अशी लावायची की आपण एकदम नॉर्मली त्यांना तर म्हणजे असं कधीच चुकून मारायचं नाही शेळ्यांना. आता काही ते जनावरच आहे, थोडंफार एडवणी करतच असतं. हे लगेच आपण राग आला म्हणून लगेच मारणं हे बरोबर नाही. जितके आपण प्रेमाने त्यांना घेणार ते व्यवस्थित मग राहतात. ते आपण समजा एका शेळीला मारलं की ते शेळी पुढं चालत राहते, मग पळणार ती पुढं. मग बाकीच्या शेळ्यांना पण घेऊन ती पुढं चालत असते. मग ती एका जागेवर कधीच खाणार नाही. शेळी पालनात सर्वात महत्त्वाचं म्हणजे राग हा कंट्रोल करणे. किती राग आला तरी शेळीला कधीच मारणे नाही. आता काहीचं काय होतं, आता प्रत्येकाला राग येतोच. मग राग आला की त्याला मारणे हे करणे हे बरोबर नाही. आणि मारल्यामुळे याला कदाचित हुकून चुकून जर समजा जास्तच लागलं तर मग परत आपल्याला डॉक्टर बोलवावा लागतो. मग त्याला ट्रीटमेंट करायची. मग तो आपला राग किती महाग पडतो आपल्याला. 2 मिनिटाचा राग असतो, तो क्षणात आपल्याला 1000-2000 रुपयाचा फटका बसवतो. आता डॉक्टर बोलवला म्हणजे तो काय 100-200 रुपयामध्ये येत नाही. 100-200चं मेडिकल करत नाही कधीच. तो 1000-500 रुपयाला आपल्याला टाकूनच जात असतो. त्याच्यामुळं आपला राग हा कंट्रोलमध्ये राहणं हा लय महत्त्वाचं शेळ्यांमध्ये. शेवटी हे जनावरच आहे. जर त्याला माणसं इतकी बुद्धी असते तर मग त्याला समजलं असतं ना की आपण पळायचं, काय करायचं, काय नाही. त्रास होत असतो. एकदा शेळ्या रुटीनला आल्या, आपण समजा नवीन करत असलो, एकदा ते सवय लागूच तर ते थोडाफार एडवणी करतच असतात. असं कधीच शक्य होणार नाही. आता बघा, ह्या शेळ्या इकडे आहेत. आता ते बघा बोकड कुठं चाललंय, ते पार दुसरीकडे गेलंय. आता त्याला मी जाऊन मारायचंच का? नाही ना जमत, मारून जमत नाही. या चल या चल. आणि शेळी तिला ज्यावेळेस खाऊ वाटेल ना त्यावेळेस खात असते. आपण समजा शेळी बसली ना, आपण तिला उठवायचा प्रयत्न केला, काय उठवलं की एक दोन घास खाणार,
परत बसणार, परत उठवलं परत तेच तसंच होणार. तिला जोपर्यंत बसायचं आहे तोपर्यंत बसून द्यायचं, त्याच्यानंतर ती मनाने उठल्याच्या नंतर मग चरत राहत असते. आपण उगाच काय हातामध्ये काठी घेऊन सारखंच तिच्या मागं उठवण्यासाठी जायचं, तिने थोडं खायचं की परत बसायचं, हे बरोबर. तिने एकदम तिला जेवढा आराम पाहिजे तेवढा घेतल्याच्या नंतर ती ॲटोमॅटिक चरण्यास सुरुवात करते. थोडंफार खाल्लं की ती मग ती बसण्याचं कारण पण तेच असतं की तिला रवंथ करायचं असते. आता तिने खाल्लेलं असतं ते रवंथ करणं तिला गरजेचं असतं. आता तुम्ही 24 तास जर तिच्यासमोर काही खायला टाकलं, ती नुसतं खाणारच आहे का? नाही ना खाणार. तिला थोडा मोकळा श्वास तर घेता आला पाहिजे. आणि विशेष म्हणजे मला काय व्हिडिओमध्ये जास्त बोलायला म्हणजे प्रॅक्टिस नाही याची बोलण्याची. मी नवीन आहे स्वतः. जरी काही चुकत असेल, कुठे काही चुकलं असेल तर मला सांगा. मी तिथं म्हणजे माझ्याकडून पण मी सुद्धा चेंज करण्याचा प्रयत्न करत जाईल. काही सांगायचं असेल तर माझ्याकडून काही चुकत असेल, चुकीची माहिती तुम्हाला भेटत असेल तर तिथं मला हे करा, ऑन करा. चला तर मित्रांनो, थांबतो मी आता इथे.